हो, आतमध्ये कसे आलात तुम्ही? चाबूकवाले फेरीवाले यांना आतमध्ये यायला परवानगी नाहीये, माहितीये का तुम्हाला? काय बोलताय तुम्ही? ओळखलं नाही का मला? शनाया आहे मी. शनाया? अहो काय अवतार करून घेतलाय मॅडम तुम्ही? कुठल्या नाटका बिटकात काम करताय की काय? नाटकं तुम्ही सगळे करताय त्यामुळे मला सफर करावं लागतंय. बरं येतो मी. येतो. कोणी केलं ना त्याची पोलीस कंप्लेंट करते आता. अगं आज काहीच हा नवीन अवतार? होळी खेळलेली दिसते. अगं नाही, फॅन्सी ड्रेस चाललाय बहुतेक. लाल तोंडाचं माकड बनलीये बघ. हे आली. अशी दिसत होते मी रस्त्यावर. अरे राधिकाचं काय करू मी? हो, उद्याच्या पेपरमध्ये येईल वाढदिवसाची बातमी. ओके, थँक्यू सर. एक्सक्यूज मी, ते हरवलेल्या कंप्लेंट इथेच देतात का? हो हो. ना कोणाचा फोटो आहे? नाही, फोटो नाही द्यायला आलो मी. मग कशाला आलात? अहो हे बघा ना. अच्छा अच्छा, या सापडल्या का? मग तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये कॉन्टॅक्ट करा. अहो सापडायला त्या हरवल्याच नाहीयेत. म्हणजे हरवल्या नाहीत या. मग यांचा फोटो का दिलात? मी कुठे दिलाय फोटो? मग आपोआप छापून आला का काय? अहो तेच विचारायला आलोय मी तुम्हाला. पेपर तुमचा आहे ना, पण तुमच्या पेपरमध्ये एखाद्या न हरवलेल्या व्यक्तीचा फोटो हरवली आहे अशा सदराखाली कसा छापून येऊ शकतो? एक मिनिट, ज्यांनी कोणी हा फोटो दिला असेल ना तर त्यांना जाऊन विचारा. आम्ही मुद्दाम कोणाचा फोटो शोधून टाकत नाहीये. खरं म्हणजे आमच्या पेपरमध्ये तेवढी जागाही नसते. अहो निदान तुम्ही सांगाल तरी कुणी दिलंय ते? ते काय माहित नाही. हा पेपर आजचा आहे ना. जेव्हा ही बातमी आली तेव्हा मी नव्हतो. मग कोण होतं? तेव्हा मिस्टर जोशी होते आणि ते आता सुट्टीवरती आहेत. 4 दिवसांनी येणार. तर तुम्ही एक काम करा, 4 दिवसांनी या, म्हणजे तुम्हाला कळेल की हा फोटो कोणी दिला ते. नाही नाही, बरोबर आहे. नाही, मला बरोबर कळतंय आता काय घडतंय ना एक्झॅक्टली. ते महाजनीच होते ना तुमचे संपादक पूर्वी? हो, म्हणजे तुम्ही आमच्या महाजनी साहेबांना ओळखता का? चांगलाच ओळखतो. आणि आता मला बरोबर कळतंय पाणी कुठे मुरतंय ते. कळलं ना? म्हणजे तुमचं तुम्हाला कळलं ना. मग कशाला माझं डोकं खाताय? निघा, मला भरपूर कामं आहेत. तुम्ही मी काही रिकामा आहे? हा, हे बघा, हे जे काही चाललंय ना हे फार महागात पडणार आहे तुम्हाला. हा, तुम्हाला काय वाटलं मला कळत नाही? नाही, बरोबर आहे, बघतो मी. तुम्हाला वाटतंय ना तेवढं सोपं नाही. हा, माझ्याशी गाठ आहे. मी ना बरोबर सगळ्यांना धडा शिकवीन. नाही, हे असं काहीतरी छापता ना, मी बरोबर तुम्हाला धडा शिकवीन. तुम्ही लक्षात ठेवा, मी कोण आहे कळेल तुम्हाला. काय माहिती. हा पंकज, बोल बोल. हो मी येतेय, चहा पिते आणि निघते. हा हो, आणि मेसेजेस करते सगळ्यांना. ओके ओके, हा ऐकू येत नाही. हा बाय बाय. चांगलेच खोड मोडलीस बर का तिची राधिका. महाजनी काका, मी पेपरात तिचा फोटो छापून आणला. चांगलं सळो की पळव करून सोडलं तिला. नशीब मी होते तिथे, नाही तर काय झालं असतं कुणाच ठाऊक. पण तिच्याबरोबर असं झालं असतं ना तरच तिला धडा मिळाला असता. आता त्या दिवशी नाही का सगळ्यांसमोर घर सोडायचं नाटक केलं. तिला काय वाटलं आम्हाला कळलं नाही? नाटकं आम्हालाही करता येतात. झालं सुरू यांचं. सतत काय तुम्ही शनायावरती चर्चा करता? दुसरे विषय नाही आहेत का बोलायला? कामं नाही आहेत दुसरी? कंटाळा कसा येत नाही काय माहिती आहे ना. समिधा, अगं आज नानाजी चिपळूणला गेलेत, म्हणजे तुला बोलण्याची मुक्त संधी आहे असं समजू नकोस. हा माहिती आहे मला, शनाया तुझी मैत्रीण आहे, पण म्हणून प्रत्येक गोष्टी तिची बाजू नको घेऊस. नानी, हे जे काही चाललंय ना ते ऍब्सोल्युटली चुकीचं वाटतंय मला. हो का? पण मग ती शनाया राधिका बरोबर जे वागली ते बरोबर होतं का ग? अजिबात नाही. पण मला एक कळत नाहीये, तुम्ही प्रत्येक वेळेला शनायाला का टार्गेट करता? गुरुनाची काहीच चूक नाहीये याच्यात, त्याला कोणीच काही बोलत नाही. एनिवे, मला या सगळ्यात फार पडायचं नाहीच आहे. तसंही मला हे काहीही पटलेलं नाहीये.
आणि आवडलंही नाहीये. अरे बापरे, तिला आवडलेलं नाहीये. हो ना, हिला आवडलं नाहीये. पण तुम्ही कशाला मनावर घेताय? अहो चांगलं काही असेल ना तर तिला आवडणारच नाही आणि आवडतच नाही. पण आता त्या शनायाला अक्कल आली असेल. आता तुझ्या वाटेला नाही जाणार पुन्हा कधी. कुणास ठाऊक. वाव वाव डॅडी, बच्चा तुला काय झालं माहितीये का? काय रडतेस काय तू? काय झालं? त्या ऍड मुळे ना सगळे लोक माझ्या मागे लागले होते माहितीये रस्त्यावर. काय सांगतेस काय? हो, आणि तुझी बायको पण भेटली मध्ये आणि ती तोंडाला रंग लावला माहितीये माझ्या. अरे दादा हीच ती मुलगी, याचाच फोटो आलाय पेपरात. हे वही लडकी आहे ना? अरे हाँ यही तो है लड़की. आता 1 लाख माझे. पैसे तर मीच घेणार. पैसे मीच पाहिजे. बस खाली. 1 2 लपायचं ना तुला. नाही, मी तुला सांगतो हे एकट्या राधिकाचं काम नाहीये. ते महाजनी सुद्धा तिला सामील असणार. व्हाईट मिशी. हो, मी आता येताना न्यूजपेपरच्या ऑफिसला गेलो होतो. चौकशी केली तर एक जण सरळ उत्तर देईना. माझ्या लक्षात आलं तिथे पूर्वी संपादक म्हणून हे महाजनीच होते ना. त्यांचाच काहीतरी संबंध असणार. त्यांनीच काहीतरी केलं असणार. पण त्यांना मला त्रास देऊन काय होणार आहे? तेच तर कळत नाहीये ना. मी सांगते. ते महाजनी, नानी, राधिका आणि रेवती हे सगळं मुद्दाम करतायत तुला त्रास द्यायला शनाया. बघितलं? आणि तुलाच वाटत होतं तुझ्या बायकोला काही अक्कल नाहीये. तिचीच अक्कल आहे ही सगळी, तिनेच केलंय बघ. नाही, आता पाणी डोक्यावरून गेलंय. राधिकामुळे ना हे सगळे शेफारलेत. वेळीच थांबवायला हवं, नाही तर अजून अजून नाटकं करतील. गुरुनाथ, तुम्ही आत्ता हवं तर आमच्या घरी जाऊन बघा. सगळेजण जमलेत तिकडे, मैफिल चालली आहे. आणि विषय काय? शनायाची फजिती. नॉनसेन्स. आता सगळे घरी आहेत. हो ना. हा, मी बघतोच आता. हा, बच्चा तू रडू नकोस, मी आलो.